अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग आज आपला विषय आहे स्वामी समर्थ महाराजांची उद्या साधी सोपी सेवा कशी करावी। आपल्या कठीण कार्य पूर्ण करण्यासाठी, मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपल्या घरामध्ये कोणते प्रश्न सुटत नाही, आपल्या घरामध्ये सारखं वादविवाद होत राहतात, घरामध्ये मनासारखं काही घडत नाही, सगळं काही आपलं मनाच्या विरुद्ध घडत आहे, तर अशा वेळेस तुम्ही फक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला सुरुवात करा। तुमचे सगळे प्रश्न आपोआप स्वामी सोडवतात। हे हजारो लाखो लोकांना अनुभव आलेली गोष्ट आहे। तर स्वामी सेवा कशी करावी। आता काही लोकांना माहिती नसते की स्वामी सेवा म्हणजे काय, स्वामी सेवा कशी करावी। स्वामी सेवा म्हणजे आपल्याला दररोज स्वामी सेवा करायची आहे। तर उद्या गुरुवार आहे, उद्यापासून तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करू शकता। मग काय करायचे आपल्याला गुरुवार आहे, उद्या सकाळी लवकर उठून आपलं काही जे नित्यकर्म आहे सगळं आटपून उद्या आपल्याला स्वामी महाराजांचं फोटो वगैरे मूर्ती असेल आपल्या घरामध्ये तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, आणि मूर्ती असेल तर श्री सूक्त पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे। समजा तुम्हाला अभिषेक येत नसेल तर श्री स्वामी समर्थ म्हणून पण अभिषेक तुम्ही करू शकता, जर श्री सूक्त पुरुष सूक्त म्हणता येत नसेल तर अशा प्रकारे आपल्याला उद्या गुरुवार आहे तर स्वच्छ मूर्ती आणि फोटो पुसून घेऊन स्वामींची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। आणि उद्या आवर्जून आपल्याला स्वामींना पिवळं फूल, पिवळी मिठाई, पिवळा नैवेद्य असे आपल्याला अर्पण करायचं आहे स्वामींना। उद्या गुरुवार असल्यामुळे हा पिवळं वस्त्र खूप महत्त्वाचं आहे गुरूंना आणि गुरुवार त्याचबरोबर भगवान विष्णूला सुद्धा पिवळं वस्त्र खूप काही प्रिय आहे। आणि म्हणून उद्या आपण जे काही स्वामींना पुष्प, फळ, वस्त्र हे सगळे आपल्याला उद्या पिवळंच अर्पण करायचं आहे आणि स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आहे। आपली जे नित्यपूजा आहे अशी आपल्या देवपूजा ती पण करून घ्यायची आहे। धूप दीप नैवेद्य सगळं दाखवून वाळून झाल्यानंतर, आरती झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आहे। बघा, सुरुवात काय करायची, आपल्याला 1 माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे। समजा तुम्हाला 1 माळ म्हणायला वेळ नसेल तर तुम्ही 24 वेळेस म्हणू शकता। 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे। 11 माळी नित्य करा। 11 माळीच का करावं ह्याचा माझा एक व्हिडिओ आलेला आहे माझ्या चॅनलवरती, तुम्ही जावा। 11 माळीच का जप करावं ह्याचं महत्त्व काय आहे ते मी माझ्या एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे स्वामी समर्थांचे 11 माळी 3 अध्याय विषयीच। हे 3 अध्याय आणि 11 माळीच का करावं ह्याच्या मागचा उद्देश सगळं मी स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तर तो माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। तर 11 माळी आणि 3 अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृतांचे वाचायचं आहे। बघा, ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे। तुमची जर कोणतीही सेवा तुम्हाला करून तुमचे प्रश्न सुटत नाही, तुम्ही खूप व्रत केले, तुम्ही खूप नवस केला, तुम्ही खूप पूजा केली, तुम्ही पाठ केला, पारायण केले, सगळं काही केलं, देव केलं, धर्म केले, सगळं केले, तरीही तुमचे प्रश्न सुटत नाही, तर तुम्ही फक्त ही सेवा मी जी आज सांगते ती सेवा तुम्ही करायला सुरुवात करा। तुमचे प्रश्न एकही प्रश्न राहणार नाही। पण हे ठेवा की सेवा करत असताना सातत्य लागतं, आपल्या दररोज नित्य लागतं। जसं आपलं नित्यकर्म असतं त्याच प्रकारे स्वामींची सेवा पण नित्यच लागते। बघा, आता काय होतं, लेडीज असेल तर त्यांना अडचणी असतात तर ते 5 दिवस स्किप करायचे आणि मग स्वामी सेवा करायची। समजा आता सकाळी सकाळी तुम्हाला जमत नसेल, घाई असते, तर तुम्ही दुपार वेळेमध्ये करा, संध्याकाळी करा, दिवसभरामध्ये कधीही पण करू शकता। पण खूप काही तुमची इच्छा आहे, काही प्रश्न तुमचे सुटत नाही, तुम्हाला खूप काही त्रास होतो आहे, तुमची त्या प्रश्नामध्ये डिप्रेशनमध्ये जातात, तर तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा। मी तुम्हाला विश्वासानं सांगते, स्वामी महाराज तुमचे सगळे प्रश्न सॉल्व करतील। मग काय करायचे, आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 11 माळी जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ सारामृतांतले 3 अध्याय नित्य कर्माने वाचायचं आहे। पहिला अध्याय आज आपण 1, 2, 3 वाचला, उद्या 4, 5, 6, परवाला 7, 8, 9 त्या परवाला
10, 11, 12, 13, 14, 15 आणि नंतर 16, 17, 18, 19, 20, 21 7व्या दिवशी आपल्याला 3 अध्याय म्हणजे असे क्रमांकानं आपल्याला 3-3 अध्याय वाचायचं आहे. ह्याच्या मागचं पण खूप काही महत्त्व आहे. आपण 3च अध्याय का वाचावं ह्याच्या खूप महत्त्व आहे. ते मी अजून सांगते तुम्हाला एकदा की तो माझा व्हिडिओ पहा. आणि ही सेवा आपल्याला नित्य ठेवायची आहे. कधीही जर दिवसभरामध्ये सकाळी वेळ भेटलं नसेल तर संध्याकाळी करा, संध्याकाळी भेटलं नसेल तर दुपारी करा. जेव्हा जरी तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ भेटलं नसेल तर तुम्ही झोपताना का होईना ही सेवा तुम्ही आवर्जून करा. 11 माळी जप, श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 3 अध्याय. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला कल्पनासुद्धा करणार नाही तुमचे प्रश्न कसे सोडवतील. स्वामी स्वतः येऊन तुम्हाला मार्गदर्शन दाखवतील. स्वामी स्वतः तुमचे प्रश्न सोडवतील. हा श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ हा कल्पवृक्ष ग्रंथ आहे. त्या ग्रंथाची तुम्ही पारायण करा. जे तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्या ग्रंथामध्ये आहे काय? स्वामी समर्थ महाराजांची लीला आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं जीवनातलं चारित्र्याचं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. स्वामी महाराजांच्या लीलांचं जर स्मरण जरी आपण केलं तरीही आपले दोष आपोआप निघून जातात आणि सगळे दोष नष्ट होतात. आणि आपले दोष नष्ट झाले तर आपलं रास्ता मोकळं, आपले सगळ्या कार्य पूर्ण होतात, सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आपल्याला खूप कर्जबाजारी झालेला आहे, आपला व्यवसाय चालत नाही, तुम्ही स्वामी महाराजांना असं सांगा आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. तुमचे प्रश्न स्वामी महाराज मार्गी ठेवणारच नाहीत. पण आपल्यामध्ये भाव हवा आहे, आपल्यामध्ये श्रद्धा हवी आहे. आपण करायचं म्हणून केलो, आपल्यामध्ये स्वामी प्रीती भावच नसेल तरीही आपले प्रश्न सुटत नाही. ग्रंथामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. जर तुम्ही स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ वाचत असाल तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जर तुमच्यामध्ये भावच नसेल तर माझी कितीही सेवा केली तरीही माझी तुमचे प्रश्न नाही सुटणार. तुम्ही भाव हवा आहे. स्वामी हे साक्षात आहेत, स्वामी ही जिवंत आहेत, असे खूप लोकांना अनुभव आलेले आहेत. स्वामी स्वतः ज्यावेळेस धरती सोडून जातात तेव्हा त्यांनी स्वतः सांगून गेलेले आहेत, मी गया नाही जिंदा हूँ, मैं इधर ही हूँ. फक्त त्यांनी अदृश्य रूपामध्ये ही धरती चालवत असतात. तर ते धरती असं सोडून गेलेले नाहीत. आणि बघा प्रत्येक देवतांचा अवतार झालेला आहे, त्यांची समाधी झालेली आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, तुकाराम महाराजांची समाधी आहे. पण स्वामी महाराजांची त्यांनी समाधी घेतलीच नाही आहे. त्यांनी अदृश्य झाले आणि त्यांनी सांगितलं की सूक्ष्म रूपामध्ये हे सृष्टीचं पालन आपण करणार आहोत. म्हणजे स्वामी साक्षात आहेत. जे तुम्ही मागाल ते फक्त त्यांना सगळं कळतं. भाव हवा आहे, श्रद्धा हवी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी सेवा करा, तुमचे सगळे प्रश्न सुटतील. आता दुसरं आपल्याला खूप काही कर्जबाजारी झालेलं आहे, तर आपलं कर्ज फिटत नाही. एक कर्ज फेडायला जातो तर दुसरं त्याच्यासाठी आपल्याला दुसरं कर्ज घ्यावं लागतं. तर आपण उद्या तुळशी मातेला कच्चा 1 चमच दूध अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला विनंती करायचं आहे, हे तुळशी माता माझ्यावर खूप कर्ज झालेलं आहे, मला खूप कर्जाचा भार वाटत आहे, हे माता माझं कर्ज थोडंसं तू घे. म्हणून कच्चे दूध आपण तुळशीला अर्पण करायचं आहे आणि तुळशीला 7 प्रदक्षिणा करून 7 करा किंवा 11 करा शक्य असेल तर. मग तुळशी मातेची पंचोपचार पूजा करून अगरबत्ती धूप दीप नैवेद्य दाखवून विनंती करायची आहे आणि उद्या 2 चमच तुळशी मातेला दूध अर्पण करायचं आहे. असे केल्याने कर्जमुक्ती व्हायला अत्यंत प्रभावशाली उपाय आहे, खूप महत्त्वाचा आहे. दर गुरुवारी तुम्ही ही उपाय आवर्जून करा आणि तुमची कर्जमुक्ती व्हायला मदत होईल. तसेच उद्या गुरुवार आहे आणि उद्या गुरुवार म्हणजे स्वामी मठामध्ये म्हणा किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आवर्जून उद्या जाऊन पिवळी वस्तू दान करायची आहे किंवा अर्पण करायची आहे. केळी म्हणा, पिवळे फुलं म्हणा किंवा पिवळी मिठाई म्हणा, अशा प्रकारे पिवळी वस्तू उद्या आपल्याला आवर्जून दान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 11 वेळेस तारक मंत्राचा जप करायचा आहे. तारक मंत्र हे आपले प्रत्येक संकटातून तारणारा मंत्र आहे आणि आपण जे डिप्रेशन आहे, खूप आधी दुःखी आहात तर अशा वेळेस श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचं
11 पाठ करून ते तीर्थ बनवून ते तीर्थ आपण पिल्याने आपण आपले डिप्रेशन मुक्त होता आणि आपल्याला प्रत्येक संकटापासून हे तारक मंत्र निघण्यास मदत होते. तुम्ही मन लावून हा तारक मंत्र वाचन करा. ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.